श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण थांबलो होतो 28वा अध्याय पूर्ण करू। तर आता आपण चालू करूया आपल्या 29व्या अध्यायाला। तर आता जो अध्याय आपण चालू करतोय त्या अध्यायाचं नाव आहे ब्रह्म राक्षसाचा उद्धार भस्म महात्म्य। तर कालचा जो व्हिडिओ आपला जिथे थांबला होता, कालच्या अध्यायाचा जो आपण तिथे थांबलो होतो, तिथे शेवटच्या 2-3 लाईन मी तुम्हाला आठवण करून देते की श्री गुरूंनी जे मातंगांवरती भस्म टाकल्यामुळे त्यांना पूर्वजन्मीचा सगळ्या म्हणजे पूर्वजन्म आठवला होता आणि त्या भस्माचा प्रभाव त्यांच्यावरती असल्यामुळे ते त्यांच्या बायको मुलांना सुद्धा ओळखू शकले नव्हते। तर शेवटला गुरूंनी त्यांना आंघोळ ब्राह्मणांकडून आंघोळ घालून घेतली आणि त्यांचं जे मागच्या जन्माचं जे काही होतं आणि त्यांना विसरायला लावलं। आणि त्यावेळी तिथे जे त्रिविक्रम भारती होते, मग त्यांना भस्माचा महात्म्य विचारलं। तर ते बोलले, ते आपण तिथे थांबलो होतो आणि तेच आपण आता इथे बघणार आहोत। श्री गणेशाय नमः। श्री गुरु नृसिंह सरस्वती त्रिविक्रम भारतींना म्हणाले, वच कलियुगात वामदेव नावाचे एक ब्रह्मज्ञानी योगी भूलोकी संचार करत असत। एकदा ते क्रौचारण्यातून जात होते। तिथे एक नरभक्षक राक्षस राहत होते। त्यांनी धावत येऊन त्यांच्यावर झडप घातली, तेव्हा त्यांच्या अंगावरचे भस्म त्याच्या अंगाला लागताच त्याची सर्व पापे जळून गेली। त्याची क्षुधा, तृष्णा, उद्ग्रीता, तगमग नाहीशी झाली। त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले। त्याने त्यांचे पाय धरले व म्हणाला, मुनीश्वर, तुम्ही ईश्वर आहात। तुमच्या अंगस्पर्शाने मी पावन झालो आहे, माझा उद्धार करा। एकदा श्री गुरु नृसिंह सरस्वती हे जात असताना भूलोकी संचार करत असताना तिथे एका अरण्यातून ते जात होते आणि त्यावेळी तिथे त्यांच्यावरती एका ब्रह्मराक्षसाने झडप घातली आणि श्री गुरूंच्या अंगाला जे भस्म लागलेले होते त्यांच्या भस्मामुळे ते जे ब्रह्मराक्षसांनी त्यांच्यावरती झडप घातली होती, त्यांना त्यांचे पूर्वज म्हणजे त्या आधी त्यांचे जे काही पाप होते, त्यांची जी भूक होती, तृष्णा होते, तहान भूक, जे काही ते ज्यामुळे ते भटकत होते, ते सगळं नष्ट झालं आणि त्यांना त्यांच्या पूर्वजन्मीचं सगळं आठवलं। तर ज्यावेळी त्यांना ते सगळं आठवलं, तेव्हा त्यांनी श्री गुरूंना म्हणालं की नक्कीच तुम्ही ईश्वर आहात आणि तुमच्यामुळे माझा उद्धार झालेला आहे। त्याने त्यांचे पाय धरले व म्हणाला, मुनीश्वर, तुम्ही ईश्वर आहात। तुमच्या अंगस्पर्शाने मी पावन झालेलो आहे, माझा उद्धार करा। त्यांनी विचारले, तू कोण आहेस? तो म्हणाला, तपोनिधी, या क्षणी मला पूर्वीचे 25 जन्म आठवत आहेत। पहिल्या जन्मात मी यवन राजा होतो। मी उन्मत्त होऊन प्रजेला छळले, पतिव्रतांना भ्रष्ट केले। पुढे मला क्षयरोग झाला, शत्रूंनी माझे राज्य बळकावले, मृत्यूनंतर मी नरकात पडलो। ज्यावेळी आपला गुरु श्री नृसिंह सरस्वती यांचा स्पर्श त्याला झाला, त्यावेळी त्यांना तब्बल 25 जन्म, मागचे पूर्ण जन्म त्यांना आठवले आणि त्यांनी सांगितलं की मी काय काय केलं, मागील जन्मात कोणकोणते पाप केले, मग त्यानंतर मला नरकात टाकलं गेलं, शत्रूंनी राज्य बळकावले, दारिद्र्य आलं, मग पुढे असं सगळं त्यांनी सांगितलं। आणि मग त्यानंतर मी प्रेत योनीत जन्मलो म्हणजे आपल्या भाषेमध्ये आत्मा बनून भटकत होते, म्हणूनच ते गुरूंच्या अंगावरती झडप टाकली त्यांनी आणि त्यांना ते सगळं काही आठवलं का मी कोण होतो वगैरे। मग मी क्रमाने वाघ, अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, हरिण, ससा, माकड, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, उंदीर, घुबड, हत्ती व आता ब्रह्म राक्षस असे जन्म घेतले। हे प्रभू, आज तुमच्या अंगस्पर्शाने मला पूर्वजन्म आठवले व मन शांत झाले। तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य कसे आले? वामदेव म्हणाले, अरे, हा सर्व माझ्या अंगावरील भस्माचा प्रभाव आहे। त्याच्या स्पर्शामुळे तुझ्या ठाई ज्ञान प्रकट झाले। मी तुला एक कथा सांगतो, त्यावरून भस्माचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे हे तुझ्या लक्षात येईल। ज्याप्रमाणे त्या ब्रह्मराक्षसांना त्यांचे मागील 25 जन्म आठवले व त्यानंतर त्यांनी श्री गुरूंना सांगितले की क्रमाक्रमाने मी प्रत्येक गाढव, मांजर, बेडूक, कासव, उंदीर, घुबड या सगळ्या जन्मातून जन्म घेऊन आणि आता मी प्रेत योनीत आलेलो आहे। हे सगळं कसं झालं, म्हणजे तुमच्या अंगाच्या भस्मामुळे इतकं सगळं कसं झालं? तेव्हा श्री गुरु म्हणाले की
तुमच्या अंगाच्या स्पर्शामुळे मला हे सगळं आठवलं. हे कसं झालं? मग तेव्हा गुरु त्यांना सांगता, हे माझ्यामुळे नाही तर माझ्या अंगावरील भस्माचा हा चमत्कार आहे. तर ते भस्माचा जो चमत्कार आहे ते श्री गुरु त्यांना सांगायला तयार होतात की का बाबा असं झालं. तर मित्रांनो, आता थांबूया आपण इथेच, कारण की पूर्ण अध्याय आपण या व्हिडिओत वाचू नाही शकत. आपला व्हिडिओ भरपूर मोठा होईल. आपण आपला अध्याय पूर्ण करूया पुढच्या व्हिडिओत. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा आणि प्लीज आपल्या चॅनलला ग्रो करण्यात माझी मदत करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.